पुरंदरच्या तहात मुघलांना 23 किल्ले दिल्यानंतर शिवरायांनी स्वतःकडे ठेवलेल्या 12 किल्ल्यापैकी एक म्हणजे तळागड. तळागावापाठीमागे दक्षिणोत्तर पसरलेला हा किल्ला 3 टप्प्यात विभागलाय. गडाच्या पहिल्या टप्प्यात तटबंदीचे व जोत्याचे अवशेष दिसतात. तेथून कातळात खोदलेल्या पायरी मार्गाने गडाच्या दरवाजापर्यंत पोहोचतो. दरवाजा सध्या ढासळला असला तरी चौकटीचे खांब शिल्लक आहे. या ठिकाणी कातळात कोरलेल्या हनुमानाच्या मूर्तीमुळे हा दरवाजा हनुमान दरवाजा म्हणून ओळखला जातो. गडाच्या या दुसऱ्या टप्प्यावर कातळात कोरलेले एक टाके दिसते. येथून पुढे जाणारा पायरी मार्ग गडाच्या बाले किल्ल्याकडे म्हणजे तिसऱ्या टप्प्याकडे जातो. वाटेत डाव्या बाजूस भक्कम तट असून तटबंदीत ठिकठिकाणी जंगे आहेत. मोठ्या अर्धाकार बुरुजाच्या पुढे गडाचा मुख्य दरवाजा लागतो. बाले किल्ल्याचा दरवाजा पूर्णपणे नामशेष झालेला असून गडमाथा सुमारे 10 एकरांचा आहे. गडमाथ्यावर उजवीकडे भक्कम बांधणीचा दुमजली बुरुज असून तटावर जाण्यासाठी आतील बाजूने पायऱ्या आहेत. याच्याजवळ एक चौतरा पाहायला मिळतो. किल्ल्याची तटबंदी अद्याप चांगल्या स्थितीत असून तटबंदीत शौचकूपे पाहायला मिळतात. किल्ल्याच्या डाव्या बाजूस कातळात खोदलेली 7 टाकी असून टाक्यापलीकडे जोत्यांचे अवशेष दिसतात. यापुढे लक्ष्मी कोठार आहे. पुढे उत्तरेकडे निमुळती होत गेलेली भक्कम तटबंदी आहे. गडावर महादेवाचे मंदिर असून मंदिरातील पिंड चौकोनी आकाराचे. गडावरून घोसाळगड, महाड, रोह्याची खाडी, सावित्री नदी नजरेस पडते. संपूर्ण किल्ला 2 तासात पाहून होतो.